आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. सर्वांचं मी हृदयापासून तर हृदयापर्यंत स्वागत करते. आज भाषण खऱ्या अर्थाने आम्हाला भाषण येतं याचा आनंद गगनात मावत नाही. आताच तुम्ही ऐकलं असेल की व्हीआयपी भाषण जर शिकलो तर नक्कीच आवाजामध्ये चढ उतार कसे करायचे हे आम्हाला आमचे गुरुवर्य कनसे सर शिकवत असतात. खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की कनसे सरांनी आमच्यामध्ये जी काही गुरु म्हणून हे काही जे काही आम्हाला आमच्यामध्ये कला उतरवली आहे तर त्यांचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. खऱ्या अर्थाने कनसे सर हे पॉवर ऑफ द सुशील कुमार कनसे सर यांना अनेक लोक भेटत असतील, अनेक व्यक्ती भेटत असतील, अनेक विद्यार्थी भेटत असतील, पण कनसे सरांकडे जो कोणी विद्यार्थी भाषण कला शिकण्यासाठी येत असेल कनसे सर त्या विद्यार्थ्याला कधी विसरत नाही. कारण सकाळी मी आले त्यांनी सांगितलं की तुमच्या वणीचे थोरात म्हणून दोघे बंधू माझ्याकडे शिकलेले आहेत. म्हणजे बघा ना, ते आता कधी शिकलेले असतील त्यांच्याकडे, पण सरांना नक्कीच त्यांच्या विद्यार्थ्याची आठवण होत असते. म्हणजे भाषण जे कधी आपल्याला म्हणजे बोलता येत नव्हतं, आता मोरे सर बोलले की मी इथे मला कधी बोलता येत नव्हतं, मी गावाचा सरपंच होतो. अहो पण जेव्हा तुम्ही एवढं मोठं काम केलं तुमच्या गावासाठी, आज तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं, परंतु तुम्ही इथे या भाषण कलेत शिकण्यासाठी आले आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्ही केलेलं कार्य हे तुम्हाला समाजासमोर मांडता आलं. जर तुम्ही इथे आलेच नसते तर आज तुम्ही जे कार्य केलेलं आहे हे तुम्हाला समाजासमोर मांडता आलं नसतं आणि तीच खेद तुमच्या मनात राहिली असती. तुमच्यासारखंच अनेक कार्य मला सुद्धा करता येतं आणि करत आहे, परंतु मला बोलताच येत नव्हतं. फक्त सभेला जायचं, लोकांचे झेंडे उचलायचे आणि त्यांचं भाषण ऐकायचं आणि घरी यायचं. म्हणजे जे काही सभेमध्ये गर्दी करायची ती आपण करायची आणि त्याचं श्रेय दुसरे नेणार. मग काय उपयोग आपला? अरे आपल्याला सुद्धा त्या स्टेजवर जाऊन दमदारपणे आपल्या मनात जे आहे ते मांडता आलं पाहिजे. समाजासमोर आपण व्यक्त झालो पाहिजे. हे कुठेतरी मनात गुणगाठ बांधून बसलेलं होतं की मी काही पण करू शकते पण मला भाषण येत नाही, काय उपयोग आहे. एक दिवस मी नाशिक रोडला ऋतुरंग या हॉलमध्ये भाषण कला शिकण्यासाठी आले. अक्षरशः पहिल्यांदा मला नाव सुद्धा सांगता येत नव्हतं. म्हणजे मी एक नगरसेविका झालेली बाई आणि मला नाव सांगता येत नाही. अक्षरशः समोर बसलेल्यांना वाटलं असेल काय काम करत असेल ही बाई. पण जेव्हा कनसे सरांनी आम्हाला त्यांच्या कलेने भाषण शिकवलं तेव्हा अक्षरशः आम्ही भारावून गेलो आणि जिथं जाऊ तिथं आम्ही ते भाषण करत असतो. म्हणजे भाषण कलेविना आपण अपूर्ण असतो. जसा मासा पाण्याविना तडफडून मरतो, तसं जर भाषण जीवनात जर आलं नाही तर माणसाच्या जीवनात काहीच उपयोग नसतो. आपण बघितलं असेल की अनेक लोक इथे शिकण्यासाठी येतात, पण मी सुद्धा इथे शिकायला आलेली आहे. आता मागच्या वेळेस आपले अवड सरांनी त्यांच्या इथे एक कार्यक्रम ठेवला. तिथे भारती म्हणून एक कवी बोलावले आणि मी त्यांना साफ नकार दिला की मी कनसे सरांची विद्यार्थिनी आहे, तुम्ही सुद्धा कनसे सरांचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही मला तिथे बोलवणार एक नगरसेविका म्हणून नाही, पण मला पण भाषण येतं. मला तुम्ही तिथे बोलवाल तर मला 2 शब्द बोलण्याची संधी द्या तर मी येईल, मी येणार नाही. म्हणजे हे काही म्हणताना द्वेष नाही, पण आम्ही दोघं पण एकाच क्लासचे विद्यार्थी आणि त्यांना जर बोलता येतं तर मला सुद्धा बोलता येतं हे मला समाजाला दाखवून द्यायचं होतं. पण मला वेळ होता तरी सुद्धा मी तिथे गेली नाही. अरे ऐकण्यासाठी आपण नेहमी सरांना ऐकत असतो, ऐकण्यासाठी आपण काय द्यायचं युट्यूबवर तर आपण नेहमी त्यांचे भाषण ऐकत असतो, पण कनसे सर जे पोटतिडकीने शिकवत असताना ते कोणी शिकू शकत नाही. कारण आपण आज वर्ष 1.5 वर्ष झालं तरी कनसे सर कधी आपल्याला म्हणत नाही की तुम्ही क्लासला का आला. त्यांना असं वाटतं की या लोकांना
ज्ञान देऊ. म्हणजे ते आपल्याजवळ काही ठेवत नाही, त्यांना असं वाटतं की आपल्याजवळ जे आहे ते लोकांना दिलं पाहिजे. असं कनसे सरांची वृत्ती आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल ना की आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई कमी पडेल आमच्या कनसे सरांबद्दल बोलायला. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.